हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज आहे रविवार 18 तारीख. आपण कुठे चाललोय विरा? विरा कुठे चाललोय आपण? राखी आणायला ना? हा, आम्ही चाललोय आता राखी आणायला. मला कुठली भाजी सांगू? हा ब्ल्यू कलर. ओके. विराच्या भावांना पण घ्यायचे, माझ्या भावांसाठी. आणि आता ना 6:30 वाजून गेलेत, कारण तुम्हाला माहिती आपली विरा खूप उशिरा उठते आणि सकाळपासून मी शूट नाही केलं. हो हो, तिघांना. ओके, माझ्या भावांना आणि विराच्या भावांना. आणि काल शूट नाही केलं. मग तुझे मामा सगळे ते तुझे माझे भाऊ कुठले? ओके, चौकचे आणि पनवेलचे. आणि पजू काका, अक्षू काका. तर काल व्लॉग शूट नाही केला, कारण मी परवाच तुम्ही बघितलं, म्हणजे व्हिडिओ अजून नाही मी अपलोड केले. कोमलच्या इथं लग्नाला गेलेली ती 2-4 दिवसांनी करेन मी, कारण ना कोमलचे सिरीज चालू आहेत हळदीचे लग्नाचे. तिच्या अजून ना लग्नाचे 3 सिरीज आहेत, हळदीचं 1 आहे. ते सगळे अपलोड व्हायचे तिचे. त्याच्यानंतर मी व्हिडिओ 1-2 काय तिच्याबरोबर शूट केलेत ना, तर ते सगळं शेअर करेन मी तुमच्यासोबत लग्नाचं वगैरे. पण पहिले कसं तिचं होऊन जाऊ दे, तिच्या भावाचं लग्न होतं आणि ते महत्त्वाचं आहे. तिचा लूक जो आहे, तिने जे काय तिथं एन्जॉय केलं ते तिच्या व्लॉगमध्ये जास्त करून दिसलं पाहिजे. कारण तिला मी खूप रिस्पेक्ट करते. तिच्या आधी मी हे सगळं टाकूच शकत नाही, कारण तिच्यासाठी तो स्पेशल डे होता आणि ती मला भेटले हे माझ्यासाठी स्पेशल आहे. तर अशा व्यक्तीचं पण आपण विचार केलंच पाहिजे की आपण फक्त व्ह्यूज भेटत आहेत म्हणून आपण आधीच अपलोड करून देतोय, तर हे रॉंग आहे, चुकीचं आहे. मला बरेच जण विचारतात तू कोमलसोबतचा व्लॉग कधी शेअर करणार आहेस, पण नाही, जोपर्यंत ती सगळं शेअर करत नाही, कारण मी तिला गुरु मानते, तर तिचं सगळं होत नाही तोपर्यंत मी माझं काही अपलोड करणार नाही आहे. ऑलरेडी सगळं म्हणजे तयार आहेत व्हिडिओ त्या, पण त्या 2-3 दिवसानंतर येतील, जेव्हा कोमल स्वतःहून तिचे व्लॉग शेअर करेन, सिरीज सगळ्या टाकेल, त्याच्यानंतर आपले व्लॉग असणार आहेत. 1-2च असतील, पण ते नंतर असेल. आणि चला आम्ही आता निघतो ना, उशीर होईल ना परत. घामाला हो हो, चला चला चला. हाय गाईज कर, हाय गाईज कर, हाय. चलो बोल, राख्या घ्यायला. हो, शीतेशकडे पण जायचंय. तर चला मी आता निघते. हिचे पप्पा पण आता खालती आलेत. हो लावते. तर हिचे पप्पा पण आता खाली आलेत, तर आम्ही आता निघतो आणि कुठल्या राख्या घेतो ते पण दाखवते तुम्हाला. आणि थोडंफार घरातला आज असणार आहे, कारण खूप उशीर झालाय. 6:30 वाजून गेलेत. फोन आलाय. हा, 6:30 वाजून गेलेत, तर त्याच्यामुळे थोडंफारच आज दिवसभराचं तुम्हाला बघायला भेटेल. चलो. ताई आल्यात यांना राखी बांधायला. आमच्या ताई येत्या. बसा ताई, बसा, पाणी आत्ताच आले ते. हा लावते. कशा आहात तुम्ही? तुम्हाला विचारते मी. नाही कशा मजेत? हो एकदम मस्त. मग मला हे आत्ता बोलले होतं, अगं ते आल्यात, मग मगाशीच बोलवलं असतं मी. चप्पल नाही घालायची विरा घरात. विहान त्या घरी आहे. पहिले चप्पल काढजा. कॅडबरी दिली ना तुला? अहो पाऊस आला आणि परत स्टँड आतमध्ये घेतला. मला वाटलं जोरात आला, मग ते गारवा लागतो कपड्यांना. बोलवते त्यांना मी फोन करून. ताई बडबड करते, तू कधी येणार माझ्याकडे? माझ्या इथून माहेरी जातेस? येणार हो. तर ह्या आमच्या डोंबिवलीच्या ताई आहेत आणि ह्या कर्जतच्या आहेत. आणि पप्पाने कॅडबरी. विरा आपण जाऊ चौकला गेल्यावर यांच्याकडे. मामाला माहिती असेल, मामा तिकडच जातो ना कर्जतला जास्त तुला घेऊन. सोनू मामा. करंबा हे गोड भरवायचं आहे ना. भरवलं साखर. ती काढते का? पप्पांची रक्षाबंधन चालू झाली ना विरा? काढू बघ, राख्या आल्या पण पप्पांच्या हाताला. आपण आणायला नाही अजून गेलो. पण ह्या जेवायला नाही थांबत आहेत विरा आपल्याकडे.
त्यांना बोल फक्त चपात्याच व्हायचेत. नंतर आम्ही येऊ ना, मग हिऱ्यापेक्षा आम्हाला आग्रह करते, अहो खा ना, तुम्ही खा ना. सगळे पैसे कसं संपतात? बापरे. आई विरा, असं नाही बोलायचं. आत्याचा मान असतो तो, मांडून मान असतो त्यांचा. आता मांडून घे ना. विरा विरा नो, विरा नो, विरा नो. अरे असं नाही करायचं बेटा. ती अशी चप्पल घालून आली असती हो तिथं, म्हणून म्हटलं आरती करताय ना तुम्ही. जमतंय का नाही? कुठला गे दिवा पंख्याने जायचं हा. ठेवू का देवाऱ्यात? गौरू विरा. पण तुम्ही कधी आल्यावर जेवत नाही ना, मला त्या गोष्टीचं हे वाटतं की मी यांना पण. एवढा बोलते हा मागच्या वेळेस आलेले ना एकदा. डबल पॅकिंग दे डीमार्ट. हा बाबू होता ना तुमचा, नॉनव्हेज खाल्लेलं तेव्हा. बरोबर. बाईसाठी सूप हे आणलेलं. सूप, हा आजारी होते त्यावेळेस, ऍक्सिडेंट झाले होते. बघायला आलेलो. हा मुंडी वगैरे आणली. कॅडबरी तुला हवी काय? नाही काय आणते मुली? तुला भरू का तुला? थोडंसं खा ना. असं काय नाही. विरा इकडे ये ना. काय गं? वीर आगाव आहे. तुम्ही या. ताईला दे. पप्पा आलेत वाटतं खाली. हा येते बा. काढायला. हा तुमचा. हो झालं. झालं, आले निघाले. निघाले नाही, थांबा थोडा. खरवस केलंय मी सगळ्या, म्हणजे आता जे जे रक्षाबंधन वगैरे आमच्या इथं होतील त्यांच्यासाठी स्पेशली बनवलंय. तर त्यांना आता कट करून देते आणि मग जातील. ताईंना देते आता. खरवस आमच्याकडे ना ऑगस्ट महिन्यात खूप होतो आणि सगळ्यांनाच आवडतो, त्याच्यामुळे व्यवस्थित सेट झाले. दुपारीच बनवला मी खरवस, तर त्यांना देते. हो एकच मिनिट घ्या ग. जरा हस. ते आलेत तर थोडंसं थांबते ना, कशाला लगेच पप्पांना घाई करत बोलवायचं. मला फक्त राखे घ्यायचे 4-5, जास्त काही घ्यायचं नाही. छान झालंय. चांगलं झालंय. थँक्यू थँक्यू. टेस्टी टेस्टी. तुम्हाला आवडलं ताई? हा छान झाले. हां हां चला. तर या सगळ्या माझ्या नंदा आहेत आणि आजपासून आमचे आता रक्षाबंधन सुरू झाले आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय वगैरे, बोलतोय वगैरे. पण त्याबद्दल तू खूप गडबडीत आहे, जायच्या गडबडीत आहेस वगैरे. मी त्यांना बोलली थोडा वेळ थांबा, यांच्यावर गप्पा वगैरे मारा, मी पटकन जाऊन येते. तर हे थांबतायत आणि मी आता निघाले. ठीक आहे, जाऊन ये, हां, टेन्शन नको कारण घेऊ. सासरे खालती आलेत, पप्पा आलेत खालती, तर मी जाऊन येते पटकन. चला चल बाय बाय. बाय बाय. येते लगेच, येते लगेच. हां बाय. ओके बाय. येते लगेच येत्या. निघालो आम्ही. उशीर बघा 7, 7:15 झाले. इकडे 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 येत बाबा. विरा तिकडून कुठं जाते ग, पटकन काय असेल वगैरे. बाबा थांबलेत वाट बघत. खेळायला जायचे विरा? जायचं. वरती घ्यायची काय? नाही इथंच पुढेच घ्यायचंय मला. नाही यायचं. तिला कशाला घ्यायची? ऐकत नाही होते, घरी जायचं मला. जा, मी आणते तुझ्या पण जा राख्या. बघते आता राख्या इथे. विरा आहे घरी. मी पटकन आता इथनं राख्या वगैरे घेते आणि बघू शकतो छान छान आल्यात सगळ्या राख्या. खूप छान असतात इथे पण राख्या. तर आता इथं बघते, नाही तर मग पुढे वगैरे बघेनच मी. आणि मला नेहमी रुद्राक्षाच्या लागतात राख्या, तर त्या बघते आता कशा. वीरा पण घरी आहे, तर दुसरीकडेच पटकन राख्या बघते मी. तर मग तिथे एवढ्या आवडल्या नाही मला, जशा पाहिजेत तशा ते आहेत, बघते. पण मी खूप उशिरा आले राख्या घ्यायला, त्याच्यामुळे मला थोडंसं स्टॉक असं वेगळाच बघायला भेटेल. ठीक आहे, एवढ्या सगळ्या आहेत. हवे बघते, पण संपल्यात ऑलमोस्ट सगळ्या राख्या. मला जशा हव्यात तशा दिसत नाही आहेत. खूप कन्फ्यूज आहे मी कशा घेऊ राख्या. आणि लहान मुलांच्या अशाच आहेत, बघते दुसरीकडे पण आता. भाऊ रुद्राक्षमध्ये आहेत का राख्या? तिकडच्या पेटीमधल्या आहेत का चांगल्यातल्या? चंदन पेटीमधल्या पण बघते.
राख्या घ्यायला ना मी लिटरली खूप कन्फ्यूज झाले की कशा घ्यायच्या काय घ्यायच्या, आणि ते तेवढ्यात आले आणि होता ताई गेल्या दोघी पण थांबतच नाही आहे. त्यांना ॲक्च्युली मी बोललेली की जेवायला वगैरे थांबा, पण थांबायलाच मागत नाही. गेल्या वेळेस आलेले, ह्यांचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा थांबलेल्या, पण आता बोलतात खूप घाई आहे, दुसरी वेळ पण राख्या बांधायला जायचं आहे, तर गेल्या त्या. तर मी आता दुसरी वेळ बघते अजून कुठे राख्या वगैरे भेटत आहेत का चांगल्या, तसे मग पटकन घेईन. कारण इतक्या घाईत निघाले ना की वीरा पण आता घरी गेले, मग तिच्या चॉईसच्या पण घ्यायचे. चला नेहमी घेते तिथनंच बघते. लहान मुलांच्या आहेत ना? काहीच नाही. लाईटवाली एखादी असेल ना. ओके बघते. बारकीला पाहिजे 3. हां घेऊन ठेवायला सांगितलेलं, विहानला विसरला तू. नाही तर दरवेळेस पहिले राख्या घेऊन होतात. तुमच्याकडनंच घेतो ते नेहमी ना. झाल्या तर राख्या घेऊन, आणि विराच्या तरी घेतल्याच नाही. आता उद्या सकाळी येऊन पटकन घेईन. ते काढून ठेवणार आहेत स्टॉकमध्ये जेवढं आहे ते. आणि निघालो आम्ही आता विराला. हां चला. आले आता मार्केटमधून, राख्या वगैरे घेऊन झाल्या माझ्या. फक्त ना आता जेवणाचंच बनवायचं, म्हणजे चपात्याच बनवायच्या आहेत. दुपारचा थोडा भात राहिला आहे त्याच्यामुळे ते आहे. वरण फक्त मी आत्ता केलं, कारण दुपारी आमटी केलेली, आमटी भात एवढंच केलेलं. तर आता तो भात पण राहिला आहे, तर त्याच्यामुळे मग विचार केला फक्त वरण आणि काळ्या वाटाण्याची भाजी बनवली. तर चपात्या फक्त करून घेईन. आणि ताईंना बोललेली थांबा जेवून वगैरे जा, तर नाही ऐकलं होतं. गावाला जायचं आहे, कारण तिकडं पण भाऊ वगैरे सगळे वाट बघतायत आणि मग उशीर होईल वगैरे येते, म्हणून मग ते हे बोलले. थांबून ठेवलेलं त्यांना घरात, तरी त्या गेल्या. आणि 8 वाजता इथं सगळं मार्केट बंद होतो, त्याच्यामुळे मग राख्या घ्यायच्या राहून गेलेल्या. सकाळीच मी जाणार होती पण नाही गेली मी, कारण घरातलं पण सगळं आटपायचं आहे, बॅग वगैरे सगळं पॅक करायचं सगळंच होतं. तर ते मी सकाळी नाही केलं, पण मला थोडंसं क्लिनिंग वगैरे सगळं करून जायला लागतं, कारण घरात कोण नसतं. मग सगळं जागच्या जागी ठेव तेच सगळं चालू होतं. कारण मी उद्या चालले चौकला माझ्या माहेरी, माझ्या भावांनासुद्धा राखी वगैरे बांधायची आहे. तर सकाळी इथलं झाल्यानंतर मग त्यानंतर मी चौकला जायला निघणार आहे. तर अजून मला आता तूप पण काढायचं आहे, कारण तूप सायटा एक बाजूला काढून ठेवलं आहे, तर एक बाजूला तूप बनवून घेईन. त्याच्यानंतर बॅग कालपासून थोडी भरायला घेतली, जसं आठवते तसं टाकते मी, कारण विरा आणि मीच जाणार आहे. विहान इथंच आहे, कारण त्याला जास्त सुट्ट्या घेता नाही येणार आणि मला 2-3 दिवस राहायला जायचं आहे आईकडे. मग त्याच्यामुळे विचार केला आम्ही दोघीच जातो आणि राहून येते, 2-3 दिवस आराम करते. तिथनं परत मला मामीकडे 2 दिवस जायचं आहे. आईकडे 1च दिवस थांबणार आहे, नंतर मामीकडेच जाणार आहे. तर असं सगळं आहे. तर आता पटकन मी चपात्या बनवून घेते आणि तूप पण बनवायला घेते. विरा पण घरी आहे ना, ती गेले आत्ता घरी, कारण आज नॉनव्हेज डे आहे. तर दुपारी तिने व्हेजच खाल्ला. मग पप्पा बोलले होते की असू देत, पोरं खातात ना, खाऊ दे त्यांना. मग तिला तिथं ठेवले आणि मी पटकन आता सगळं बनवून घेते. आणि थोडंसं काय काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवते, कारण भात तर दुपारचंच आहे, मी आत्ताच तुम्हाला बोलली. त्याच्यामुळे थोडंसंच खूप घाईघाईत 5-5:30ला मी बनवलं. आणि त्याच्यानंतर इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम चालू आहे ना, तर त्यासाठी पण बॅटरी बसवायला आलेले भाऊ वगैरे, मग त्यात वेळ गेला माझा. त्याच्यामुळे निघताना मला 6:30-6:45 झाले. आणि त्यात विरा मॅडम आपल्या उशिरा उठतात. मी मगाशीच बोलले की खूप उशीर करते ती उठायला, 6-6:15ला उठते. त्याच्यापुढे मग बाजारात वगैरे जायचा खूप गोंधळ होतो माझा. तर चला ती यायच्यात कामं आवरून घेते. तर मी जेवणामध्ये बनवले काळ्या वाटाण्याची भाजी, बटाटा आणि काळे वाटाणे. आम्ही दोघंच होत त्याच्यामुळे थोडीशीच भाजी बनवले. आणि दुपारचा भात राहिला आहे, त्याच्यामुळे भात नको घालायला आता. वरण फक्त बनवले, कारण आमटी दुपारची काहीच राहिली नाही. मग वरण आहे आणि आता चपात्या बनवून घेते पटकन. आणि त्यांना काही काकडी वगैरे सॅलड मी थोडंसं कापून देतच असते. आणि जमलेली साय आहे ना, तर ती अशी बाजूला काढून ठेवले तूप बनवायला. तर आता तूप बनवून घेते आणि चपात्या पटकन करून घेईन मी. तर बघू शकता एवढा छान लोणी झालं आहे. आता ह्याला कढवते आणि मग तूप बनेल, याचं दाखवेन तुम्हाला क्वांटिटी किती होते ते. आणि मला कुठं जायचं असेल ना, तर फ्रीज वगैरे रिकामं करते मी.
तर तेव्हा नक्कीच आदल्या दिवशी जेवढा असेल ना साय त्याचं तूप वगैरे बनवून घेते. मम्मी खाऊ आणलं. काय आणलंस? खायचं दाखव तुला. काय? दाखवते चल. पाठ उचलायचे बघ तू. थांब. काय आणलं? शांताराम. काय आहे ते? राख्या रक्षाबंधन. कोणी दिल्या? कोणाला? आणि ह्याच्यात काय आहे? ही दादाला, ही दादाला. अच्छा, करंजा दिल्यात. कोणी दिल्या करंजा? विरा हम्म. आईने दिल्या. हे बघ राखी. हे मला आणले. हो काय? हम्म. जरा विराला ना फ्रेश करते मी. आणि इथे तूप पण होतं चाललंय आता माझं. राखी बांधायला. हो बांधेन, नंतर बांधेन. ठेव आता सध्या तिथं. आणि ते करंजा पण ठेवून देत. चल होतील आता जेवणामध्ये आम्हाला खायला. चल. आता एवढं छान तूप बनवून झालंय. आता मी ना ते गाळून वगैरे घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि मला सगळं क्लिनिंग पण करायची आहे. जेवून घेतो आता आम्ही आणि सगळं क्लिनिंग करणार आहे. फ्रीज पण सगळं क्लीन करून ठेवायचं आहे कारण उद्या जायला निघायचे. मग सकाळी खूपच घाई होईल, रक्षाबंधन आहे तर. विरा पण आले आत्ता घरनं आणि ती जेवून आले. मला बोलते की मला नको आहे जेवायला. तर तिचे पप्पा आणि मी ना आता जेवून घेईन कारण विहान पण तिकडंच आहे, नॉनव्हेज आहे. तर विरा काय खातेस तू? जेली खाते. लोणावळ्यावरून जेली वगैरे सगळं त्या दिवशी घेऊन आलो ना आम्ही, तेच खाणं वगैरे सगळं संपूर्ण चालू आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. होप्सो तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला बोल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सरांनी काळजी घ्या. बाय बाय. बाय तर कर. बाय.